नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट, पीडितेसह कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावातील येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन महिना उलटला तरी मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही। पोलिसांच्या या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी पीडित मुलगी आणि तिच्या विधवा आईने कुटुंबासोबत आज 27 एप्रिल 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। काय आहे प्रकरण? 28 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी सरपण गोळा करण्यासाठी ओढ्याकडे गेली असता संशयित आरोपी करण अर्जुन उडदंगे यांनी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला आणि कोणाला सांगितल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी मार्च 29 रोजी गोंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 64, 65, 351 सह पोक्सो, POCSO कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजकीय दबावाचा आरोप तक्रारदारांनी अर्जात गंभीर आरोप केला आहे की गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे आपल्या कर्तव्यात कसूर करून आरोपीला संरक्षण देत आहेत। तसेच मंत्री संदीपान भुमरे यांचे निकटवर्तीय राजकीय प्रभावाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे। आम्ही पोलिसांना विकत घेतले आहे, आमचे कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशा धमक्या आरोपीचे समर्थक देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: 1. मुख्य संशयित आरोपी करण अर्जुन उडदंगे याला तात्काळ अटक करावी। 2. आरोपीला आश्रय देणारे सरपंच, सचिव, तंटामुक्ती अध्यक्ष आणि अर्जुन धोंडूभाऊ उडदंगे यांच्यावर तपासात अडथळा आणल्याप्रकरणी सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल करावेत। 3. राजकीय दबाव झुगारून प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करावा। 4. पीडित मुलगी व तिच्या विधवा आईला तात्काळ शासकीय मदत मिळावी। प्रशासनाची भूमिका या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हा दंडाधिकारी जालना यांनी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळवले असून या प्रकरणात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच आंदोलकांनी उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। मात्र जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे। या उपोषणामुळे जालना प्रशासनात खळबळ उडाली असून पोलीस आता आरोपीला कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे। या पोरीला काय केलं, घुमून टाकलं आणि या पोरीवर आमचा अन्याय करून टाकला, अन्याय केली। मग माझे पोरीनं हे हाल करून टाकले। त्याच्यानंतर आम्ही कारवाई करायला गेलो 28 तारखेला पुढं गोंदी पोलीस स्टेशनला गेलो, आमची कारवाई घेतली। पण काही त्या लोकांनी 1 महिना झाला आमचं काहीच केलं नाही। त्या लोकांनी गावात येते जाते, ते लोक गावात असताना त्या लोकांना पकडलं नाही। आतापर्यंत सध्या गावातच असतील ते, पोलीस स्टेशन निघाले का डायरेक्ट काय म्हणतात की गाडी निघाली लगेच पळून जाते, पळवितात ते। मग आम्ही करता साहेब, त्याच्यामुळं आम्ही आमची चांगलं करावं, आमचं चांगलं निवेदन द्यावं, आम्ही न्याय द्यावा आम्हाला, असं आम्ही कदरलो सर। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला येऊन बसलो, मग उपोषणाला येऊन बसलो। बाबा तुमची मागणी काय? मागणी काय? आम्हाला न्याय द्यावा। आमची काय ते आमची सगळं काय आमचं सगळं वासुदेव केला माझं आमचे अटक करावा, त्या माणसाला अटक करावा, न्याय भेटावा आम्हाला। ताई काय सांगणार आहात तुम्ही? सर सांगणार आहे, माझ्या मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार केला, त्या पोराला अटक पण अजून केलं नाही, महिना झाला सर। गावात फिरतो ते हो, आम्ही साहेबाकडे गेलो, लई वेळेस गेलो, पण त्याला काही अटक केलं नाही सर। अटक नाही केलं म्हणून सर हे आज उपासना बसलो सर। आमची एवढीच विनंती आहे सर की त्याला अटक करावा आणि माझ्या पोरीला न्याय द्यावा सर, एवढीच मागणी।